आणि आता जाऊया क्रिकेटच्या मैदानामध्ये। याचं कारण आत्ताच भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातली कसोटी मालिका जी आहे ती संपलेली आहे। मात्र आता कसोटी मालिका संपल्यावर सगळ्यांनाच वेध लागलेत ते अर्थातच वनडे मालिकेचे। उद्या रांचीच्या मैदानामध्ये भारत दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पहिली वनडे खेळवण्यात येते आणि कसोटी मालिकेमध्ये आपल्याला 2-0 असं पराभूत व्हावं लागलेलं आहे। या पार्श्वभूमीवर बीसीसीआय आता वनडे सामन्यांमध्ये कोणतीही जोखीम पत्करायला तयार नाहीये। वनडेमध्ये पुन्हा एकदा आपली भिस्त आहे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर। एकीकडे या दोघांच्याही वनडे कारकिर्दीतल्या भविष्याबाबत सुरू असलेल्या चर्चा आणि त्यात भारताला मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळालेला व्हाईट वॉश याच्या पार्श्वभूमीवर वनडे क्रिकेटमध्ये बीसीसीआय कोणती जोखीम पत्करू इच्छित नाही आणि म्हणूनच या दोघांच्याही 2027चा वर्ल्ड कप खेळण्याच्या दृष्टीने बीसीसीआय सध्याची मालिका संपल्यावर दोघांसोबत बैठक घेऊन संवाद करू शकतं। तर एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना उद्या मॅच तर होणार आहे, मात्र त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय आता अलर्ट मोडवर आलेली आहे। कशी असतील बीसीसीआयची पावलं? तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर कसोटी मालिकेत 2-0 असं आपल्याला दक्षिण आफ्रिकेने हरवलेलं आहे। त्यानंतर बीसीसीआय आणखी जागरूक झाली आहे, दक्ष झाली आहे। वनडेत कोणतीही जोखीम न पत्करण्याच्या दृष्टीने आता विचार विनिमय होतोय। रोहित आणि विराटच्या 2027च्या वर्ल्ड कपच्या सहभागाविषयी सतर्कता बाळगण्यात येते, त्या दृष्टीने खबरदारी घेण्यात येते। दोघांशी बीसीसीआय चर्चा करण्याची शक्यता आहे। सध्या जी मालिका उद्यापासून सुरू होते ती मालिका संपल्यावर कदाचित ही चर्चा होऊ शकते आणि रोहितने फिटनेस आणि कामगिरीवरच लक्ष द्यावं अशी बीसीसीआयची त्याला सूचना आहे, कारण हे दोन्ही आपले वनडे टीममधले अत्यंत महत्त्वाचे खेळाडू आहेत आणि 2027चा वर्ल्ड कप जो आता साधारण 1.5 ते 2 वर्षावर येऊन ठेपलेला असतानाच आता या दृष्टीने बीसीसीआय पावलं उचलताना बघायला मिळते। आणि आता पुढची बातमी आहे ती विमानांसंदर्भातली, कारण A320 विमानांसंदर्भात हा अलर्ट आहे आणि त्या अनुषंगाने